हाय फ्रेंड्स, आपल्या घराभोवती दिसणारा हा साधा काळा पांढरा पक्षी दुसऱ्या कोणत्याही पक्षाची हुबेहूब नक्कल करू शकतो हे आपल्याला माहीत आहे का? एवढंच नाही बरं का, तर हा पक्षी चक्क एका देशाचा राष्ट्रीय पक्षी देखील आहे. जाणून घ्यायचं आहे आपल्याला? मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहाच. भारतीय उपखंडात व आशियाच्या बहुतांशी भागात आढळणारा हा पक्षी म्हणजे दयाळ. याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याचा सुरेख आवाज. नराचा आवाज अतिशय गोड आणि सुरीला असतो. विशेष म्हणजे ते फक्त स्वतःचेच गाणे गात नाहीत बरं का, तर इतर पक्ष्यांच्या आवाजाची देखील हुबेहूब नक्कल करू शकतात. गंमत म्हणजे दयाळ पक्ष्यांचे सर्वांग सुंदर गाणे फक्त मार्च ते जुलै या प्रजननाच्या काळातच ऐकायला मिळते. या काळात नर पक्षी उंच झाडावर किंवा विजेच्या तारेवर बसून मादीला आकर्षित करण्यासाठी आणि स्वतःचा परिसर निश्चित करण्यासाठी तासनतास गातो. हिवाळ्यात हे पक्षी सहसा शांत असतात. दयाळ हा भारताचा शेजारी देश बांगलादेशचा राष्ट्रीय पक्षी आहे. बांगलादेशमध्ये याला दोएल म्हटले जाते. तिथल्या चलनी नोटांवर आणि पोस्टाच्या तिकिटांवरही दयाळ पक्षाचे चित्र पाहायला मिळते. दयाळ पक्षी आपल्या क्षेत्राबाबत खूप पक्के असतात. प्रजननाच्या काळात जर दुसरा कोणताही पक्षी किंवा शत्रू त्यांच्या परिसरात आला तर ते त्याच्यावर जोरदार हल्ला करतात. दयाळ पक्ष्यांची शेपटी हे त्यांचे संवाद साधण्याचे मुख्य साधन आहे. तुम्ही कधी लक्ष दिलत ना, तर हा पक्षी जमिनीवर चालताना किंवा झाडावर बसताना आपली शेपटी सतत वर खाली किंवा पंख्यासारखी पसरवतो. हे तो आपला आनंद, चेतावणी किंवा जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी करत असतो. दयाळ हा पूर्णपणे कीटकभक्षी पक्षी आहे. हा पक्षी उडणारे कीटक, मुंग्या, वाळवी आणि अळ्या खातो. पिकांचे नुकसान करणारे कीटक फस्त करून हा पक्षी नकळतच शेतकऱ्यांची मोठी मदत करतो. म्हणूनच याला निसर्गाचा क्लीनर आणि शेतकऱ्याचा मित्र म्हणतात. सो फ्रेंड्स, दयाळ पक्षाची कोणती गोष्ट तुम्हाला सर्वात जास्त आवडली किंवा तुमच्या भागात याला कोणत्या नावाने ओळखतात, मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितींसाठी रमलखुराला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद फ्रेंड्स.